नमस्कार. आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन येण्याचा मानस आहे आमचा. जसं की आता सध्या बाजारामध्ये आपण गेले महिना दीड महिन्यापासून पाहतोय, बाजारामध्ये खूपच उलथापालथ होत आहे. म्हणजे फक्त भारताच्या बाजारातच नाही, पण ओव्हरऑल ग्लोबल मार्केट इंडायसेस मध्ये अपडाऊन होताना आपण पाहत आहोत. तर त्या संदर्भातच काही नवीन गोष्टी आपणासमोर शेअर कराव्याशा वाटल्या. बेसिकली या महिना दीड महिन्यामध्ये आपण सगळेजण घरी असताना काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच पद्धतीनं मी सुद्धा बऱ्याच फंड मॅनेजमेंटच्या मीटिंग्स अटेंड करतोय, वेबिनार्स अटेंड करतोय माझ्या ऑफिसमधून. जसं आता मी तुमच्यासमोर माझ्या ऑफिसमधून बोलतोय, त्याच पद्धतीनं मी माझ्या ऑफिसमधून वेगवेगळे ट्रेनिंग्स अटेंड केलेत. त्यामध्ये सर्टिफिकेशन प्रोग्राम, वेगवेगळ्या फंड मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स, आणि त्यामधून जी काही इन्साइट्स मला मिळाले, जी काही इन्फॉर्मेशन मला मिळाली, ती इन्फॉर्मेशन मला तुमच्यापर्यंत शेअर करावी किंवा तुमच्यापर्यंत पोहोचावी असे वाटलं. त्यासाठी हे छोटंसं प्रेझेंटेशन मी तुमच्यासमोर सादर करतोय. तर त्यासाठी एक प्रेझेंटेशनची स्क्रीन मी शेअर करतो. होप तुम्ही स्क्रीन बघत शकत असाल. तर या स्क्रीनचं टायटलच असं ठेवलंय की वाय मार्केट विल ग्रो. काही जणांची इक्विटी इन्व्हेस्टमेंट असेल, शेअर बाजारात लोक इन्व्हेस्टमेंट करत असतील, लोकांना असं वाटत असेल की आता शेअर बाजार डाऊन झाला तर बेसिकली नेमकं काय होणार, आपले पैसे बुडणार तर नाहीयेत ना, किंवा पैसे कधी वाढणार. तर त्यासाठी काही फंडामेंटल्स, काही स्टॅटिस्टिकल डाटा मी तुम्हाला या निमित्तानं शेअर करू इच्छितो. तर आपण स्टेप बाय स्टेप या थोड्याशा गोष्टी आपण शेअर करूया. व्हाय मार्केट विल ग्रो आणि व्हाय इक्विटी विल गिव्ह रिटर्न. त्यासाठी थोडंसं आत्ताच्या सिच्युएशन मध्ये मी इंडियाचं मार्केट साईज नेमकी काय आहे, लोक कुठे इन्व्हेस्ट करतात, कसे इन्व्हेस्ट करतात, त्याचा थोडासा डेटा आपण स्टॅटिस्टिकली समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर इंडियाची टोटल जीडीपी आहे सध्या 200 लाख कोटी रुपये, बरोबर. तर त्या 200 लाख कोटी पैकी बँक एफडी मध्ये आहेत 1,20,000 कोटी, पोस्ट ऑफिस मध्ये आहेत 40,000 कोटी, त्यानंतर LIC मध्ये आहेत 31 लाख कोटी. असे टोटल 1,91,000 कोटी हे फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट मध्ये आहेत इंडियामध्ये. फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जिथे तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट रेट किंवा फिक्स्ड तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती ग्रोथ मिळणार आहे. अशा इन्व्हेस्टमेंट मध्ये 191 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टेड आहेत. तर म्युच्युअल फंडची जर बात करायची म्हटली तर म्युच्युअल फंड मध्ये साधारणतः 28 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता सध्या घडीला आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा 28 लाख कोटी पैकी म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी म्हणजे शेअर बाजाराच्या संदर्भातील काही योजना असतात, आणि डेट आणि लिक्विड म्हणजे जिथं फिक्स्ड व्याज मिळतं अशा सुद्धा बॉन्ड स्वरूपातल्या योजना, ट्रेझरी बिल स्वरूपातल्या योजना, कमर्शियल पेपर स्वरूपातल्या योजना तिथं असतात, तुम्हाला फिक्स्ड व्याज मिळतं. 28 लाख कोटी पैकी इक्विटीमध्ये साधारणतः 15 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टेड आहेत, आणि डेट आणि लिक्विड मध्ये 13 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टेड आहेत. म्हणजे त्यामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर इक्विटीमध्ये साधारणतः 50 ते 60% इन्व्हेस्टमेंट 28 लाखापैकी इन्व्हेस्टेड आहेत. आउट ऑफ इक्विटी, प्युअर इक्विटी मध्ये सुद्धा 15 लाखामध्ये सुद्धा आपण असं म्हणू शकतो की 9 लाख कोटी 100% इक्विटीवाल्या फंड मध्ये आहेत, आणि 7 लाख कोटी हे हायब्रिड इक्विटी फंड मध्ये आहेत. म्हणजे जिथं बॅलन्स ऍडव्हान्टेज कॅटेगरी, बॅलन्स फंड, त्यानंतर डायनामिक ऍसेट अलोकेशन कॅटेगरी, अशा कॅटेगरीच्या फंड मध्ये जिथं तुमचे मिक्स असतं डेट आणि इक्विटी, तिथं 7 लाख कोटी. म्हणजे तुमच्या 28 लाखापैकी फक्त 9 लाख कोटी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टेड आहे. आता डायरेक्ट इक्विटीमध्ये जर विचारात केला तर टोटल मार्केटमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड आहेत वेगवेगळ्या एक्सचेंजमध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये, तर त्या सगळ्या कंपन्यांचं मिळून
जे काही मार्केट कॅप आपण म्हणू शकतो ते आहे 110 लाख कोटी रुपये. आउट ऑफ विच 55% ओन्ड बाय प्रमोटर्स, म्हणजे 55% हे प्रमोटर्स म्हणजे त्या कंपनीच्या ज्यांनी सुरुवात केली त्या प्रमोटर्स त्या मालकांच्याकडे ते 55% हिस्सा त्याच्यापैकी आहे. त्यानंतर 22% हिस्सा हा FII कडे आहे. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. 10 ते 12% इन्व्हेस्टमेंट त्यातली DII कडे आहे, म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, म्हणजे त्यामध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स सुद्धा येऊ शकतात, मोठे मोठे HNI इन्व्हेस्टर्स असू शकतात. त्यानंतर 8 ते 10% ओन्ड बाय इन्शुरन्स कंपनीज. इन्शुरन्स कंपनीनी सुद्धा 8 ते 10% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर ह्याचा सगळ्याचा जर विचार केला तर एकूण 100 रुपयापैकी फक्त 3% इन्व्हेस्टमेंट रिटेल इन्व्हेस्टरकडे उरते. आता हेच जर आपण आता ब्रॉडली आपण विचार केला, म्हणजे भारतात आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येकाच्या फॅमिलीज आपली इन्व्हेस्टमेंट जरी विचारात घेतली तरी सुद्धा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट आपली जी आहे, समजा 100 रुपये माझ्याकडे आहेत, तर 100 रुपये इन्व्हेस्टमेंट पैकी आपण जी काही राहतो त्या घराची कॉस्ट साधारणतः 60 ते 75% असते. त्यानंतर 20 ते 40% हे ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट मध्ये आपले इन्व्हेस्टेड आहेत, म्हणजे बँक एफडी, PF, PPF, त्यानंतर इन्शुरन्स अशा इन्स्ट्रुमेंट मध्ये. आणि रिमेनिंग 5 to 10% हे इक्विटी आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आता जर एवढं सगळं विचारात घेतलं तुम्ही तर टोटल इन्व्हेस्टमेंट पैकी फक्त मॅक्सिमम 5% इन्व्हेस्टमेंट आपली इक्विटी रिलेटेड आहे. आणि आपण सगळ्या जगाचा असा विचार करतोय की माझी इन्व्हेस्टमेंट कुठं होणार, कुठं काय झालं, माझी एवढी इन्व्हेस्टमेंट त्याचं काय होणार आता. तर बेसिकली चर्चा करायची गरज नाही, आपल्याला खूप मोठं अजून मजल गाठायची असं म्हणू शकतो आपण. प्रगत राष्ट्रांमध्ये हेच प्रमाण जर बघितलं तर जसं भारतामध्ये 3% रिटेल इन्व्हेस्टर आहे, म्युच्युअल फंड मध्ये 5 ते 10% इक्विटी आणि म्युच्युअल फंड मधली टोटल इन्व्हेस्टमेंट आहे, तेच बरोबर उलटी सिच्युएशन डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये आहे. जपान किंवा तुम्ही युरोप, अमेरिका अशा काही कंट्रीजचा जर विचार केला तर तिथं ऑलमोस्ट 70-75% इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंड आणि इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टेड आहे. म्हणजे आपल्याला किती अजून मजल गाठायसाठी वाव आहे हे तुम्ही यातून बघू शकता या आकडेवारून. आता बेसिकली ज्यावेळेला या गोष्टी आपल्याला समजल्या त्यावेळेला मार्केटमध्ये ज्यावेळेला अपडाऊन होतात त्यासाठी जी अपॉर्च्युनिटी क्रिएट होते त्यासाठी काही इंडिकेटर्स असतात. त्याच्यामध्ये सगळ्यांना माहित असलेलं इंडिकेटर म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, म्हणजे कंपनीची किंवा त्या शेअरची प्राइस आणि त्या कंपनीचं अर्निंग याचा दोन्हीचा रेशो आपण कॅल्क्युलेट केला जातो. तर असं म्हटलं जातं की इफ एनीवन इन्व्हेस्टेड बिलो 20p ही ऑर शी मेड डिसेंट मनी इन कमिंग 3 to 4 years, आणि इफ पी गॉन बिलो 15 की जसं आता गेल्या महिन्यात गेलेला होता, यू विल मेक मनी दॅट इज फॉर शुअर. म्हणजे त्यावेळेला तुम्ही असं म्हटलं जातं की जे काय आहे ते सगळं तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, राईट. तर थोडंसं आकडेवारी बघू शकतो आपण. 20 जानेवारीला निफ्टीचा पीई होता 28, परत मार्केट डाऊन झाल्यानंतर 26/3 म्हणजे 26 मार्चला 19.47 होता आणि तोच 17.15 पर्यंत डाऊन झालेला होता. म्हणजे मेजर 3 इंडेक्स जर तुम्ही पाहिले, निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स, सेम त्यांचं इंडेक्सचे लेवल जर पाहिले तर पीई रेशो हा ऑलमोस्ट इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य असणाऱ्या लेवलला आलेला आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीनं जो कोणी या लेवलला इन्व्हेस्ट करेल 15 ते 20 दरम्यान, तो येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये डेफिनेटली रिटर्न त्याने बनवलेले असतील. आता हेच हिस्ट्रीच्या डेटामध्ये आपण पाहू शकतो. तर या डेटावरून तुम्हाला असं लक्षात येईल की एव्हरी क्रायसिस बिकम्स विथ अन अपॉर्च्युनिटी. म्हणजे प्रत्येक क्रायसिस हे एक संधी घेऊन आलेली असते. बिगेस्ट अपॉर्च्युनिटी अरायझेस आउट ऑफ वर्स्ट डिझास्टर. म्हणजे तुम्ही जर या चार्ट मध्ये जर पाहिलं तर गेले इंडियन आपण काय म्हणू मार्केट रिलेट मध्ये जे काही मेजर करेक्शन झालेत गेल्या 20 वर्षामध्ये ते यामध्ये समराइज करायचा प्रयत्न केलाय. आता ही बेसिकली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. दिस इज नॉट बेसिक नॉलेज, पण ही इम्पॉर्टंट जी काही इन्फॉर्मेशन तुमच्या समोर आहे ह्याच इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण आपल्या अर्निंग मध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकतो.
तर करेक्शन 11 एप्रिल 2000 ते 21 सप्टेंबर 2001 18 महिन्याचा पिरियड हा करेक्शनचा होता आणि त्यामध्ये 53% मार्केट करेक्ट झालेलं होतं आणि रिकव्हरी पिरियड तिथून होता 19 डिसेंबर 2003 म्हणजे 27 महिन्याचा रिकव्हरी पिरियड होता. मार्केट 53% डाऊन होतं ते परत 113% ग्रोथ झाली. सेम 2004 जानेवारी ते मे 2004 4 महिन्यामध्ये मार्केट 27% डाऊन झालं, परत 7 महिन्यामध्ये 37% वरती आलं. त्यानंतर मेजर क्रायसिस तुम्ही जर पाहिला तर 2008 जानेवारी 2008 ते मार्च 2009 14 महिन्याच्या कालावधीमध्ये 61% मार्केट डाऊन झालं, पण पुढच्या 20 महिन्यामध्ये 156% मार्केट ग्रो झालं. म्हणजे त्या तेवढे पर्सेंट मार्केटनं रिटर्न जनरेट केले. आता त्याच्यानंतरचा मेजर दुसरा फॉल आहे तो म्हणजे 15-16 मध्ये 13 महिन्यात 23% मायनस डाऊन झालं, तिथून पुढे 29% मार्केट 14 महिन्यामध्ये जनरेट झालं. आणि लाईकवाईज आत्ता सुद्धा जानेवारी 20 ते मार्च 20 2 महिन्यामध्ये ऑलमोस्ट 38 ते 40% मार्केट डाऊन झालंय आणि येणाऱ्या पिरियडमध्ये रिकव्हरी आता किती येईल तुम्हीच सांगू शकता. डेफिनेटली या चार्टवरून असं म्हणू शकतो आपण की मार्केट ज्या गतीनं पडलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गतीनं वरती आलेला आहे किंवा ग्रो झालेला आहे किंवा त्यांनी तेवढे रिटर्न दिलेले आहेत. ऍव्हरेज रिकव्हरी पिरियड जर तुम्ही बघितला अगेन्स्ट ऍव्हरेज करेक्शन पिरियड तर तो आहे 7 महिने करेक्शन पिरियड आहे, पण ऍव्हरेज 16 महिन्याचा रिकव्हरी पिरियड आहे. पण साधारणतः 1.5 वर्ष आपण असं म्हणू शकतो की 2 वर्षाचा पिरियड 1.5 ते 2 वर्षाच्या पिरियड मध्ये तुम्ही जो काही मार्केट डाऊन मध्ये आलेलं असतं ते परत रिकव्हरी मोड मध्ये जातं. हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. एव्हरी सिंगल पेनी ब्रॉट टू इक्विटी टुडे, सेम आता सिच्युएशन तशीच झालेली आहे. आता जो काही तुमचा पैन आपण असं म्हणू शकतो, जो आता इक्विटीमध्ये तुमचा इन्व्हेस्ट असेल तो डेफिनेटली त्याच्यामध्ये व्हॅल्युएबल वेल्थ क्रिएशनचे चान्सेस असते, राईट. आता सेम हा एक डेटा आहे तो पण मेजर क्रायसिस आपल्याला बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. ऑक्टोबर 2008 मध्ये जी क्रायसिस मार्केट करेक्ट झालं आणि आता मार्केट करेक्ट झालं त्यावेळेचा जो काही स्टॅटिस्टिकल डेटा आहे की ज्या डेटामधून व्हॅल्युएशन तुम्हाला बऱ्यापैकी समजतील. मार्केट कॅप टू जीडीपी डेटा आपण असं म्हणू शकतो. टोटल मार्केट कॅप कंपन्यांचं जे काय आहे ते आणि इंडियाचं जीडीपी म्हणजे ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्ट. तर सेन्सेक्स आणि जीडीपी आणि पर कॅपिटा इन्कम असं टोटल छोटासा डेटा एकत्र करायचा प्रयत्न केलेला आहे. जानेवारी 8 मध्ये सेन्सेक्स लेवल हाय पोहोचली होती 21,000 आणि तिथून तो क्रॅश होऊन मग तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने 60-61% मार्केट डाऊन झालं. ते ऑक्टोबर 8 मध्ये 8,000 पर्यंत आलं होतं आणि आता टॉप होता 42,000 आणि तो डाऊन आलेला होता 25,960 पर्यंत. ही मी बोलतोय सेन्सेक्स बद्दल. आता यावेळेला जीडीपी जर पाहिलं तुम्ही सगळ्यात महत्वाचा इंडिकेटर असं म्हणू शकतो. वॉरन बफेट या इंडिकेटर थ्रू इन्व्हेस्टमेंट करतात. व्हॅल्युएशन इंडेक्स हे जे काही पर्स्पेक्टिव्ह कॅल्क्युलेशन केलं जातं स्टॅटिस्टिकल भाषेमध्ये तर ते ह्या इंडेक्स वरून किंवा ह्या व्हॅल्युएशन वरून ह्या स्टॅटिस्टिकल डेटावरून केलं जातं. तर जीडीपी आहे 50 लाख कोटी रुपये कधी जानेवारी 8 मध्ये. आता मार्केट जरी डाऊन झालं तरी सुद्धा इकॉनॉमीमध्ये काय बदल झालेला असतो का? डेफिनेटली नसतो. तर त्यावेळेला 50 लाख कोटी मार्केट डाऊन झाल्यानंतर सुद्धा जीडीपी तेवढाच असणार आहे. सेम आता सुद्धा 42,000 वरून 25,000 वरती मार्केट आलं तर 200 लाख कोटी जीडीपी आता इंडियाचा आहे. तुम्ही जर पाहिलं तर 2008 ते 2020 या 12 वर्षाच्या काळामध्ये इंडियाचा जीडीपी ऑलमोस्ट 4 टाइम्स वाढलाय. म्हणजे आपले सिंपल भाषेमध्ये असं म्हणू शकतो की आपलं इन्कम हे चौपट झालेलं आहे. बरोबर. पर कॅपिटा तुम्ही जर पाहिलं तर $800 त्यावेळेला इन्कम होतं प्रत्येकी मानसी, ते आता $2,000 झालेलं आहे. तुम्ही जर हे प्रगत राष्ट्रांच्या बाबतीत जर पाहिलं तर ऑलमोस्ट चायनाचं आहे $30,000. त्यानंतर युरोपियन कंट्रीज मध्ये काही कंट्रीजचं ऑस्ट्रेलिया वगैरे अशा कंट्रीजचं 60 लाख 60,000 $70,000 पर कॅपिटा इन्कम त्यांचं आहे. पण याच्यामध्ये आपल्याला बेसिकली जीडीपी आणि मार्केट कॅप हा डेटा पाहायचा आहे. तर जीडीपी त्यावेळेला होता 2008 मध्ये 50 लाख कोटी
आणि त्यावेळेला मार्केट कॅप होतं 75 लाख कोटी. म्हणजे जीडीपी पेक्षा मार्केट कॅप हे वाढलेलं होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खाली तुम्हाला दिसतोय बघा की मार्केट कॅप टू जीडीपी ह्यांचा रेशो किती आहे. तर तो 148% वाढलेलं होतं. म्हणजे थोडक्यात एक्स्ट्रा वाढलेलं होतं. ते असं म्हणू शकतो आपण, तुम्ही या डेटावरून असं म्हणू शकता की ज्या वेळेला मार्केट एक्सपेन्सिव्ह होतं, म्हणजे जीडीपी पेक्षा मार्केट कॅपचं व्हॅल्युएशन जास्त असतं, त्यावेळेला डेफिनेटली यू इक्विटी मधून तुमचं अलोकेशन कमी करायला पाहिजे. मग एक्सपेन्सिव्ह असतं त्या सिच्युएशनमध्ये मार्केट, त्यावेळेला ऑटोमॅटिकली मार्केट डाऊन होतं. आणि ज्या वेळेला डाऊन होतं त्यावेळेला इक्विटी जीडीपी टू मार्केट कॅप रेशो हा 50 लाख कोटी होता, तो 28 लाख कोटीपर्यंत जीडीपी 50 लाख कोटी होता आणि मार्केट डाऊन झाल्यानंतर 28 लाख कोटी रुपये जीडीपी मार्केट कॅप झालेला. आणि त्याचा रेशो जर काढला तुम्ही तर ऑलमोस्ट तो 55% दरम्यान येतो. आत्ताचं तुम्ही कॅल्क्युलेशन पाहिलं तुम्ही तर 42,000 इंडेक्स असताना आपला मार्केट कॅप होता 160 लाख कोटी रुपये आणि त्याचा रेशो जीडीपी टू मार्केट कॅप रेशो हा 80% दरम्यान होता. तो आता मार्केट डाऊन झाल्यानंतर 51%. म्हणजे तुम्ही जर 2 वर्ष पाहिले असतील तर इक्विटीमध्ये रिटर्न्स आलेले नाहीत. स्टील मार्केट डाऊन झालं. त्याच्या पाठीमागचं रिझन हे कोरोना आहे. म्हणजे आत्ताचे जे मार्केट डाऊन झालंय ह्याच्या पाठीमागं इकॉनॉमीमध्ये काही प्रॉब्लेम झाले म्हणून डाऊन झालेलं नाही, तर कोरोनामुळे जे काही व्यवसाय डाऊन होतील किंवा व्यवसायामध्ये मंदी येईल किंवा त्यांचे प्रॉफिट्स कमी होतील, लॉकडाऊनमुळं व्यवसायाचं फंक्शनिंग आता होत नाहीये, त्यांचं डिमांड कमी झाली आहे, त्याच्यामुळे बेसिकली कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती अर्निंगवरती परिणाम होईल म्हणून मार्केटमध्ये आता करेक्शन दिसतंय. पण 2008 मध्ये सबप्राईम क्रायसिस म्हणजे त्यावेळेला इकॉनॉमिक क्रायसिस झाले होते. म्हणजे ज्या वेळेला इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम असतो त्यावेळेला डेफिनेटली वी हॅव टू वरी. पण आता इकॉनॉमीमध्ये काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित सगळं सुरू आहे. तर अशा वेळेला ज्या वेळेला मार्केट कॅप टू जीडीपी 51% आलेला आहे त्यावेळेला यू मस्ट हॅव टू इन्व्हेस्ट इन इक्विटी विथ हायर मार्जिन. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता ही एक स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे की ज्या स्लाइड थ्रू तुम्हाला असं लक्षात येईल की डेटा वगैरे मगाशी आपण बघितला तो ठीक आहे, पण इंडियामध्ये तुम्हाला रिटर्न का जनरेट होतील? व्हाय इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. मार्केट डाऊन झाल्यानंतर तर डेफिनेटली यू मस्ट हॅव टू इन्व्हेस्ट इन इक्विटी, बट की इंडियामध्ये ही अपॉर्च्युनिटी कायमस्वरूपी का राहील, इक्विटी रिटर्न का देईल, व्हाय इक्विटी विल गिव्ह रिटर्न. तर त्याच्या पाठीमागं बेसिकली आपल्याला 4-5 गोष्टी बघणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं आपल्याला एव्हरग्रीन म्हणजे आपण स्टे इन्व्हेस्टेड मोडमध्ये आम्ही नेहमीच सांगतोय प्रत्येक इन्व्हेस्टरला आमच्या, तर त्यामध्ये का रिटर्न मिळणार आहे. तर त्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे आपल्या इंडियाचं युथ पॉप्युलेशन. म्हणजे आपल्या इंडियाचं ऍव्हरेज एज जर पाहिलं तर ते 29 इयर्स आहे. म्हणजे आपल्याला कंट्री आपण हे युथ आहे असं म्हणू शकतो. 35% पॉप्युलेशन ही आपली यंग आहे. त्यानंतर इंडिया लर्न, आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पॉप्युलेशन यंग आहे तर त्या पॉप्युलेशननी बऱ्याच गोष्टी आता या पिरियडमध्ये शिकल्या. म्हणजे मार्केट डाऊन होताना पाहिलं, वर येताना पाहिलं, मार्केट सिच्युएशन मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कॅश फ्लो मॅनेजमेंट तुम्हाला कशी करायला पाहिजे, इमर्जन्सी फंड कोविड-19च्या ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये लोकांना समजायला लागलेला आहे. तर बेसिकली या गोष्टी वयाच्या सुरुवातीलाच लक्षात आल्यामुळं या युथ पॉप्युलेशनला आपल्या भविष्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा जो काही नजरिया आहे, जी काही आपली बघायचा दृष्टिकोन आहे तो डेफिनेटली एक लॉंग टर्म इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून बदललेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. युथ पॉप्युलेशन नंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वुमन्स पॉवर. म्हणजे वुमन्स पॉवरच्या बाबतीत जर पाहिलं तर वर्किंग वुमन ह्या इंडियामध्ये 14% आहेत. जो मार्जिनेबली आपण पाहिलेला वाढलेला पाहतोय, तर ते जर चायनामध्ये जर पाहिलं आपण तर 54%. म्हणजे आपल्या इंडियामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये वुमन्सचं काम करण्याचं प्रमाण हे 14% आहे ओनली.
तर ते ग्रॅज्युअली वाढेल. ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला डेफिनेटली स्त्रिया सुद्धा पैसे कमवायला सुरुवात करतील. ज्यावेळेला स्त्रिया पैसे कमवायला सुरुवात करते त्यावेळेला डेफिनेटली स्त्रियांद्वारे इन्कम तर डेफिनेटली फॅमिलीचं वाढेलच, पण त्याच्याबरोबर कन्झम्पशन सुद्धा, म्हणजे स्त्रिया सुद्धा स्वतः कमवल्यानंतर स्वतः तो पैसा खर्च करायला तयार होतील. म्हणजे फिनान्स त्यांना कळायला सुरुवात होईल, त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात करतील. रुरल पॉवर हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट इंडियासाठी आहे. म्हणजे आपलं जे काय इंडियाचा बेस आहे, आपण गांधीजींचं म्हटलेलं आहे की खेड्याकडे चला असं त्यांनी म्हटलेलं होतं. स्टील आता सुद्धा जी काही आपण रिअल मनी जो म्हणतो आपण, तो तुम्हाला खेड्यामध्येच बघायला मिळतो. म्हणजे जो काही कॅश रिच इकॉनॉमी आपण इंडियाची बघायला असेल तुम्हाला, तर ती खेड्यामध्येच बघायला मिळेल तुम्हाला. आणि मेट्रोपॉलिटन मधली जी इकॉनॉमी आहे ती कुठली आहे, तर क्रेडिट कार्ड वाली इकॉनॉमी, व्हर्च्युअल करन्सी वाली इकॉनॉमी आहे. तर रोकडा तुम्हाला बघायचा असेल तर डेफिनेटली रुरल इंडियामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सगळ्यात महत्वाची दुसरी कन्झम्पशन स्टोरी हा एक इंडियामध्ये इक्विटी रिटर्न्स मिळवण्यापाठीमागचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि जे सगळं जग आपल्याला या दृष्टिकोनातून बघतंय, आणि या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं आपलं रिझन आहे म्हणजे आपलं इंडियाचं पॉप्युलेशन. म्हणजे बऱ्याच 90% आपल्या इंडियातल्या कंपन्या आहेत की ज्या कंपन्या ह्या त्यांनी जो काही प्रॉडक्ट तयार केलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलेला आहे, तो इंडियामध्येच विकण्यासाठी आग्रह धरत असतात. तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच फार्मास्युटिकल कंपन्या, ऑटोमोबाईल सेक्टर मधल्या कंपन्या, डीमार्ट सारखी कंपनी, बँकिंग सेक्टर, त्यानंतर टुरिझम, त्यानंतर बेसिक नीड्स लागणाऱ्या कंपन्या, म्हणजे तुम्ही समजा पॅराशूट सारखी कंपनी असेल, गाड्या बनवणाऱ्या कंपन्या असतील, टुरिझम कंपन्या असतील. भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला पैशाशिवाय अर्थ फिनान्स शिवाय दुसरी कुठली गोष्ट चांगला नाही, त्यासाठी बँकिंग कॉन्ट्रीब्युशन करतं. त्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायचे तुम्हाला, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इलेक्ट्रिसिटी, या सगळ्या गोष्टीची डिमांड आपल्याला अजून खूप आहे. म्हणजे पॉप्युलेशनच्या तुलनेमध्ये अजून आपल्याला खूप मोठं मजल, म्हणजे जर तुम्ही हीच गोष्ट जर डेव्हलप्ड कंट्रीच्या बाबतीत जर पाहायची म्हटली तर त्यांच्या तुलनेत आपल्याला खूप ग्रोथ साठी वाव आहे. इंडिया ही स्टील वी आर इन डेव्हलपिंग स्टेज, वी आर नॉट डेव्हलप्ड. आणि डेव्हलप्ड होण्यामध्ये मे बी अजून काही डिकेड्स, म्हणजे काही दशकांचा कालावधी लागू शकतो. आणि ह्या पिरियडमध्ये या कंपन्याच इंडियाच्या ग्रोथ मध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहेत. लाईफस्टाईल जो पूर्वी रोटी कपडा मकान ह्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट होत्या, ते आता थोडस लाईफस्टाईल कन्व्हर्जन होते. क्लोथिंग, लक्झरियस कार्स, फार्म हाऊस, त्यामध्ये आपली लाईफस्टाईल कन्व्हर्जन होताना आपण पाहतोय. आता या सगळ्या गोष्टी जरी पाहत असतात तरी सुद्धा आता ह्या सिच्युएशन मध्ये थोडस स्टॉप होईल. पण आपण ह्या गोष्टी जरी स्टॉप झाल्या असल्या किंवा थोड्या डिमांड कमी झाल्या असल्या तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी बंद होतील? बँकिंग बंद होईल, गाड्या वापरायच्या बंद होतील, औषधं आपण खायचं बंद होईल, डोक्याला तेल लावायचं बंद होईल, दात घासायचं बंद होईल, हे होणार आहे का? डेफिनेटली नाही होणार. त्यामुळे या कंपन्यांची ग्रोथ डेफिनेटली होणार आहे. कंपन्यांची ग्रोथ होणार आहे म्हटल्यानंतर कंपन्यांना प्रॉफिट होणार आहे. कंपन्यांचा प्रॉफिट होणार आहे म्हटल्यानंतर देशामध्ये टॅक्सेस, सरकारला पैसे जास्त मिळणार आहेत. सरकारला पैसे जास्त मिळणार आहेत म्हटल्यानंतर सरकार डेव्हलपमेंटसाठी पैसा खर्च करणार आहे. एकंदरीत आपल्या देशाचा ग्रोथ ही होणार. इकॉनॉमिक ग्रोथ ही रोड, ट्रान्सपोर्टेशन, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट थ्रू स्पेंडिंग होणारच आहे डेफिनेटली. तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये तुम्हाला समजा पुण्याला जायचं आहे इथून किंवा दिल्लीला जायचं आहे तर यू कॅन गो बाय रोड ओनली. यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा दुसऱ्या कुठल्या व्हेकलची, तुम्ही इव्हन तुमच्या कारनी किंवा तुमच्या बसनी, ट्रेननी बाय रोड जाऊ शकता. पण तोच जर तुम्हाला US ला जायचं आहे, युरोपला जायचं आहे किंवा आउट ऑफ कंट्री जायचं आहे तर यू कॅनॉट गो बाय रोड. यू मस्ट हॅव टू चेंज युअर व्हेकल, राईट? तर त्यासाठी तुम्हाला एरोप्लेनच घ्यावं लागेल. हाऊ विल यू रीच युअर फिनान्शियल डेस्टिनेशन? तर त्यासाठी सुद्धा आपल्या फिनान्शियल डेस्टिनेशन साठी सुद्धा आपलं जे काही इन्व्हेस्टमेंट व्हेकल आहे हे बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी ट्रॅडिशनल इन्स्ट्रुमेंट पासून या मॉडर्न इन्स्ट्रुमेंट कडे तुम्हाला वळणं तेवढंच गरजेचं आहे. आता ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल की व्हॉट इन्व्हेस्टर प्लॅन टू डू नाऊ. आता जे मार्केट डाऊन झालेलं आहे
त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टर, इंडियन इन्व्हेस्टर इज गोइंग टू मॅच्युअर नाऊ अँड अवेअर फॉर फायनान्शियल मार्केट. इन्व्हेस्टर जरी मार्केट डाऊन झालं असलं तरी पूर्वी सारख्या सिच्युएशन मध्ये, पॅनिक सिच्युएशन मध्ये लोक, रिटेल इन्व्हेस्टर हा त्याची इन्व्हेस्टमेंट म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये असू दे किंवा डायरेक्ट इक्विटी मध्ये असू दे विकून घरी घेऊन जात नाहीये लॉस मध्ये. लोकांना माहित झालंय की ग्रोथ ही परमनंट असते आणि करेक्शन हे टेम्पररी असतं. तर 3 एक हा सर्व्हे झालेला होता, त्याच्यामध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला की एक्झिट कम्प्लिटली इव्हन इफ ऍट लॉस. 3% लोकांना फक्त असं वाटतंय की आता यातून आपला लॉस होणार आहे आणि यातून आता बाहेर पडायला पाहिजे. पण 53% लोक विल बाय स्लोली आणि विल अग्रेसिव्हली. 15+53 म्हणजे ऑलमोस्ट 70% लोकांना असं वाटतंय की इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये आपली वाढवायला पाहिजे या सिच्युएशन मध्ये. म्हणजे मला तुम्हाला डेटा सांगितला त्या डेटामध्ये लक्षात आलं असेल तुम्हाला की या सिच्युएशन मध्ये इन्व्हेस्टमेंट अग्रेसिव्हली करायला पाहिजे, ते आता इंडियन व्यक्तीच्या लक्षात आलेलं असेल. तर आता बेसिकली याचं समराईज आपण असं करू शकतो की तुम्हाला जर सक्सेसफुल इन्व्हेस्टर व्हायचं असेल तर ह्या 4-5 गोष्टी आपण डिस्कस केल्या, त्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. तर थोडंसं शेवटी मी समराईज करायचा प्रयत्न करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आपलं इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन फायनल करायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणजे ते गोल, आपलं इन्व्हेस्टमेंट गोल फायनल करायला पाहिजे. आणि हे इन्व्हेस्टमेंट गोल ज्यावेळेला फायनल होईल त्यावेळेला तुमचं असेट अलोकेशन फिक्स करायला पाहिजे. असेट अलोकेशन म्हणजे तुमचं कुठल्या असेटमध्ये किती पैसे असायला पाहिजे, इक्विटीमध्ये किती असायला पाहिजे, डेटमध्ये किती असायला पाहिजे, गोल्डमध्ये किती असायला पाहिजे, आणि त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही अकॉर्डिंगली केली पाहिजे. हा एक दुसरा एक सर्वे मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने हा एक दुसरा सर्वे. 51% ऑफ इन्व्हेस्टर इन इंडिया नॉट होल्डिंग देअर म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंट नॉट मोर दॅन 12 मंथ्स. हा एक आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे. जरी मगाशी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा लोकांचा गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट जर केलं नाही आपण तर तुमचं असेट अलोकेशन प्रॉपर होणार नाही. असेट अलोकेशन प्रॉपर जर झालं नाही तर डेफिनेटली तुमचं इक्विटीवरचं कन्व्हिक्शन बिल्ड होणार नाही. त्यासाठी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठीच तुम्हाला स्टक राहायला पाहिजे. त्यानंतर सक्सेस इन इन्व्हेस्टमेंट ही ऑलवेज डिपेंड ऑन 1% ऑफ युअर नॉलेज आणि 99% ऑफ हाऊ यू बिहेव ऑन युअर इन्व्हेस्टमेंट. तुमच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये मी एक व्हिडिओ बनवला होता, चायनीज बांबू ट्री किंवा रोलर कोस्टर किंवा 2 फ्रॉग स्टोरी. मे बी युट्यूबला तुम्ही आमच्या व्हिडिओ चॅनलला पाहू शकता. तर त्यामध्ये असं लक्षात आलं असेल तुम्हाला की इन्व्हेस्टमेंट बिहेवियर हा एक किंवा बिहेवियरल फिनान्स म्हणून एक शाखा आहे गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये, की ज्या शाखेमध्ये गुंतवणूकदारांचं त्याच्या गुंतवणुकीवरती तो कसा बिहेव करतोय, कसा दृष्टिकोनातून पाहतोय याच्यावरती त्याच्या गुंतवणुकीवरती किती रिटर्न्स मिळतील, की तो कसा सक्सेसफुल इन्व्हेस्टर होणार आहे हे डिपेंड असणार आहे. तर हे सुद्धा आपण या निमित्ताने शिकू शकतो. फॉलो इन्व्हेस्टमेंट प्रोसेस. ह्या इन्व्हेस्टमेंट प्रोसेसमध्ये जर मला इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण नॉलेज नाहीये तर बेसिकली यू कॅन बिलीव्ह ऑन इन्व्हेस्टमेंट प्रोसेस विच फॉलो बाय म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वरती डोळे झाकून आपण बिलीव्ह करू शकतो. पण हे करत असताना आपलं गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट हे डेफिनेटली करायला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर वेगवेगळे पर्सनल फिनान्सेसचे बुक जर पाहिले तर पर्सनल फिनान्सेसच्या बुकमध्ये ऑलमोस्ट 50,000 पेक्षा जास्त बुक्स अवेलेबल आहेत तुम्हाला स्टडी करण्यासाठी. पण त्या 50,000 बुक मध्ये सगळी पुस्तकं जरी वाचली तरी त्यामध्ये एक कॉमन रूल आहे, विच इज स्पेंड लेस, इन्व्हेस्ट वाईजली, विच एव्हर इज रिमेन्स. आणि त्याचं कुठं क्रिएशन होणार आहे, वेल्थ मध्ये, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वॉरन बफेट तुम्ही ऐकलं असेल त्यांच्याकडून, किंवा आईन्स्टाईनचं सेंटेन्स वाचलं असेल की कंपाऊंडिंग वेल्थ किंवा कंपाऊंडिंग इज अ 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. सेम रिटर्न्स वरती बिलकुल फोकस नका करू, टाइम वरती फोकस करा. म्हणजे तुमची गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट जसं मगाशी सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर डेफिनेटली तुमची वेल्थ मल्टिप्लाय व्हायला कोणीच रोखू शकणार नाही. कंपाऊंडिंग वेल्थ डेफिनेटली होणारच आहे.
तर थँक्यू. आज तुम्ही मला ऐकलं वेगळ्या विषयावरती, आणि यामुळं होप की आपल्याला इक्विटी इन्व्हेस्टिंग वरती एक कन्व्हिक्शन बिल्ड व्हायला मदत डेफिनेटली होईल. या संदर्भात तुम्हाला काही मदत हवी असेल, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत काही गायडन्स हवा असेल, डेफिनेटली you can straightway call me on my mobile. You can contact through my WhatsApp, mail, our website, Just Dial. You can follow us on Facebook page, Twitter page, YouTube channel. आमच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. या पद्धतीनं नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर शेअर करू, नवीन नवीन प्रेझेंटेशन शेअर करू, जेणेकरून जे काय आमचा मोटो आहे की लोकांचं फिनान्शियल लिटरसी वाढायला पाहिजे. इक्विटी इन्व्हेस्टमेंट आपण म्हणायचं आहे की वेल्थ तर क्रिएट करायचे, पण इन्व्हेस्टमेंटसाठी जे काय कन्व्हिक्शन आहे ते बिल्ड होणं त्यासाठी गरजेचं आहे. त्यासाठी आपण डेफिनेटली युनायटेडली काम करूया, आणि डेफिनेटली प्रत्येक ठिकाणी मदत लागेल त्यावेळेला मनी केअर फायनान्शियल सर्व्हिसेस आपल्यासोबत आहेत. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.